नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 1 संदर्भात CTET प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर संदर्भात ह्या ठिकाणी चर्चा करतो आहे. या अगोदर आपण मानसशास्त्र आणि गणितासंदर्भात प्रश्न बघितलेला आहे. आज आपण पर्यावरण अध्ययन त्या संदर्भात ह्या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे व्हिडिओ टाकणार आहे हे तुम्हाला योग्य वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, त्यामधला जो पहिला प्रश्न आहे, पर्यावरण अध्ययन का एक शिक्षक कुछ बच्चों के गतिविधि कराने के दौरान कुछ महत्वपूर्ण घटनाओं का अवलोकन करता है तथा उसका एक वर्णनात्मक टिप्पणियाँ भी दर्ज करता है. निम्नलिखित में से कौन सा आकलन का उपकरण हो सकता है? त्याचं योग्य उत्तर आहे उपाख्यानात्मक अभिलेख. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हिंदीमध्ये त्या ठिकाणी समजत नसेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे, तर इंग्रजीचं पण त्या ठिकाणी आपण वाक्य समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोहन कक्षा 5 का एक पर्यावरण अध्ययन का शिक्षक है. वह अपनी कक्षा में निम्नलिखित गतिविधि को श्यामपट्ट पर लिखता है. अपने माता पिता और दादा दादी के समय पानी की उपलब्धता के बारे में पिता करे और उसकी वर्तमान स्थिति से तुलना करे. उपरोक्त गतिविधि के लिए निम्नलिखित में से कौन सी सबसे उपयुक्त रणनीति होगी? योग्य उत्तर आहे 3 परियोजना. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण अध्ययन की एक रचनावादी कक्षा में निम्नलिखित में से कौन सी क्रिया नहीं होती हुई दिखाई देती है? बघा, नहीं, हे ह्या अशा पद्धतीने जर शब्द आलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर हे नकारात्मक दृष्टिकोनातून आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून आहे हे पडताळून बघणं गरजेचं आहे. बघा, त्याचं योग्य उत्तर आहे बच्चे सिर्फ जाने पहचाने सवाल हल कर रहे हे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राकेश कक्षा 5 का एक पर्यावरण अध्ययन का शिक्षक है. वह अपनी कक्षा में बच्चों से एक गतिविधि करने के लिए कहता है जिसमें सभी बच्चे यह अवलोकन करते हैं कि कौन सी वस्तु पानी में तैरती है और कौन सी पानी में डूब जाती है. गतिविधि के उपरांत कुछ बच्चे शिक्षक से पूछते हैं कि कुछ वस्तुएं पानी में डूब जाती है और कुछ वस्तुएं पानी में तैरती है. ऐसा क्यों है? निम्नलिखित परिस्थितियों में एक शिक्षक को क्या सबसे उपयुक्त करना चाहिए? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे बी आणि सी. प्रत्येक बच्चे को निरीक्षण करने, अपनी टिप्पणियाँ दर्ज करने और उन टिप्पणियों का अर्थ बताने की आज़ादी है. सी मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक बच्चे को परिकल्पना करने, परीक्षण करने और गतिविधि आधारित सामान्यीकरण करने का अवसर प्रदान करे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नीचे दिए गए कथनों ए और बी पर विचार कीजिए. आता बघा, कथन ए दिलेलं आहे, सन 1969 में नील आर्मस्ट्राँग चांद पर उतरने वाला सबसे पहले व्यक्ति थे. कथन बी मध्ये असं म्हटलेलं आहे की सन 2007 में कल्पना चावला अंतरिक्ष में सबसे लंबे समय तक रहने वाली पहिली महिला थी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत किंवा जे CTETला विचारले जातात हे आकलनावर आधारित विचारले जातात. त्यामुळे जास्त पाठांतरापेक्षा आकलनावर महत्त्व देणं किंवा आकलनावर जास्त भर देणं गरजेचं आहे. बघा, त्याचं उत्तर आहे ए सही है परंतु बी गलत है. म्हणजे ए बरोबर आहे, दुसरं हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित प्रश्न में अभिकथन और कारण को आगे रखा गया है. कथनों का ध्यान से पढ़े और निम्नलिखित में से सही विकल्प का चयन करें. अभिकथन, पर्यावरण अध्ययन का पाठ्यचर्या थीम पर आधारित है और प्रत्येक थीम अंतर संबंधित है. कारण मध्ये असं म्हटलेलं आहे की पर्यावरण अध्ययन के पाठ्यचर्या को थीम में आधारित रखने का सबसे मुख्य कारण है कि इससे हर थीम की गहरी समझ बनती है और हर थीम की शुरुआत सवालों से होती है. योग्य उत्तर आहे 4. अभिकथन और कारण सही है और कारण अभिकथन की सही व्याख्या है. तर अभिकथनात्मक स्वरूपामध्ये पण तुम्हाला ह्या ठिकाणी बरेच प्रश्न हे विचारले जातात. निम्नलिखित में से पुढचा प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों में अभिकथन और कारण को आगे रखा गया है. कथनों का ध्यान से पढ़े और निम्नलिखित में से सही विकल्प का चयन करें.
अभिकथनमध्ये असं म्हटलेलं है कि NCERT के पर्यावरण अध्ययन के पाठ्य पुस्तक के पाठों में आम जिंदगी की वास्तविक घटनाओं, रोज़मर्रा की समस्याओं और आज से जुड़ी कुछ ज्वलंत समस्याओं का रखा गया है। कारणमध्ये असं म्हटलेलं आहे की इन सभी समस्याओं पर बच्चे खुलकर बहस कर सके, समस्याओं से अवगत हो, उनके प्रति संवेदनशील बने और सही समज बना सके। बघा वाक्य वाचल्यानंतर पण त्याचं आपल्याला उत्तर देता येतं। अभिकथन और कारण दोनों सही है और कारण अभिकथन की सही व्याख्या करता है। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्चना कक्षा 4 की एक पर्यावरण अध्ययन की शिक्षिका है। वह अपनी कक्षा में बच्चों के 2 समूह बनाती है और विद्यालय में यूनिफॉर्म होना चाहिए या नहीं, इस विषय पर वाद विवाद गतिविधि कराती है। अर्चना ने अपनी कक्षा में वाद विवाद क्यों कराया? निम्नलिखित में से कौन सा सबसे उपयुक्त कारण नहीं हो सकता? आता ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, कारण नहीं हो सकता, हो सकता है, नहीं हो सकता है, याची आपल्याला समज असणं गरजेचं आहे। तर त्याचं योग्य उत्तर आहे ए, सी आणि डी। वाद विवाद से बच्चों को किसी बात के विभिन्न पहलुओं के बारे में सोचने और समझने का मौका मिलता है। सी मध्ये असं म्हटलेलं आहे का कक्षा में बच्चों को अपने अनुभव साझा करने का अवसर प्राप्त होता है। आणि डी मध्ये असं म्हटलेलं का वाद विवाद से बच्चे अपने साथियों के ज्ञान का आकलन कर लेते हैं। बघा इथं काय कारण नहीं हो सकता है असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे। पुढे बघा, अभिकथन ए तथा कारण आर को ध्यान से पढ़ें। अभिकथन ए मध्ये असं म्हटलेलं आहे की जिन बकरियों के बालों से मुलायम पश्मीना शाल बनाए जाते हैं वे लगभग 5000 मीटर ऊंचाई में पाए जाते हैं जहां बहुत सर्दी पड़ती है। कारण आर दिलेला आहे, इतनी सर्दी से बचने के लिए बकरियों के शरीर पर गर्म बालों के परत उग आते हैं। बघा याचं योग्य उत्तर आहे सही विकल्प म्हटलेला आहे। दोनों ए और आर सही है तथा आर ए की व्याख्या करता है। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, NCERT के पर्यावरण अध्ययन की पाठ्यपुस्तक के अध्याय 4 खाए आम 20 महीने म्हणजे 12 महीने में आम पापड़ बनाने की कहानी है, ताकि ना सिर्फ प्रक्रिया और तकनीकी को बच्चे समझे बल्कि पकाने और संरक्षण के कौशलों को भी सराह सके। राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा 2005 के अनुसार इस पाठ्य के माध्यम से EVS पढ़ाने का कौन सा सामान्य उद्देश्य प्राप्त किया जा रहा है? बघा त्याचं योग्य उत्तर आहे 4, अमूर्त के स्थान पर अपने अनुभवों के पहलुओं से जुड़े अवलोकन एवं उदाहरणों की सहायता से समझ का विकास करना। बघा पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कथनों को पढ़े एवं सही विकल्प चुनिए। अभिकथन ए मध्ये असं म्हटलेलं आहे, जैव मात्रा एवं जीवाश्म ईंधन दोनों ऊर्जा के परंपरागत स्रोत है। कारण आर मध्ये असं म्हटलेलं आहे का पारंपरिक स्रोत वे हैं जिनका स्वभाव नवीकरणीय होता है। योग्य उत्तर आहे 2, ए सही और आर गलत है। पुढचा प्रश्न आहे, बंगाल की खाड़ी पर समुद्र तट वाला राज्य केंद्रशासित प्रदेश में निम्नलिखित में से कौन सा है? योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, ऐसा पाया गया है कि बच्चे के सीखने और प्रगति का अवलोकन करते समय कुछ गलतियां हो जाती है। यह गलतियां हमारे पूर्वाग्रहों का परिणाम हो सकती है। निम्नलिखित में से कौन सी सूचना एवं एक पूर्वाग्रह के रूप में दर्ज नहीं होनी चाहिए? बघा त्याचे योग्य उत्तर आहे 2, पोर्टफोलिओ में बच्चों के काम के नमुने। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मी सांगतोय तुम्ही ऐकताय, वाचताय, निरीक्षण करताय, असं तुम्हाला वाटलं का याचं उत्तर अजून दुसरं असू शकतं, तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी नमूद करू शकता, आपण त्याला करेक्शन करू शकतो। बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गाय के आगे के दांत छोटे तथा पीछे के दांत चपटे और बड़े होते हैं, ऐसा क्यों होता है? योग्य उत्तर आहे 4, क्रमश घास काटने तथा घास चबाने के लिए। पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ति मृत समुद्र या खारी झील में नहीं डूबेगा भले ही वह तैरना न जानता हो, इसकी वजह है? योग्य उत्तर आहे 4, समुद्र के पानी का उच्च घनत्व।
पुढचा प्रश्न आहे, बच्चा विभिन्न कुशल कार्यों जैसे खेती और दैनिक जीवन में उनकी विरासत बुजुर्गों से का वर्णन करता है। उपरोक्त कथन है। योग्य उत्तर आहे ए, सीखने के प्रतिफल। पुढचा प्रश्न आहे, उबला हुआ दूध पेट में पचने में कितना समय लेता है? निम्नलिखित में से सही उत्तर को चुनें। योग्य उत्तर आहे 3 घंटे। पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा समूह केवल तत्वों से बना है? योग्य उत्तर आहे टीन, लिथियम आणि सोडियम। पुढचा प्रश्न आहे, क्या कारण है कि पर्यावरण अध्ययन की पाठ्य पुस्तकों में किसे और कहानियों को महत्वपूर्ण स्थान दिया गया है? निम्नलिखित में से कौन सा सबसे उपयुक्त कारण हो सकता है? बघा, योग्य उत्तर आहे बी आणि सी। बच्चों का पर्यावरण से संबंधित मुद्दों के प्रति संवेदनशीलता विकसित करने के लिए अक्सर किसे और कहानियों का इस्तेमाल महत्वपूर्ण माना गया है। त्यानंतर शीमध्ये असं म्हटलेलं आहे, क्योंकि बच्चे कहानी के पात्रों से अपने आप को आसानी से जोड़ लेते हैं, इसलिए इनको पाठ्य पुस्तकों में महत्वपूर्ण स्थान दिया गया है। पुढचा प्रश्न है, एनसीईआरटी के पर्यावरण अध्ययन की 5वीं कक्षा के पाठ्यपुस्तक में पाठ 13 गौरव जानी के अद्भुत यात्रा का वर्णन करती है। यह पाठ निम्नलिखित में से कौन सी थीम का हिस्सा है? योग्य उत्तर है 3 काम और खेल। 81 नंबरचा प्रश्न है, 2 भारतीय पक्षी वृक्ष या झाड़ी की डाली पर अपना लटकाता घोंसला बनाते हैं। ये 2 भारतीय पक्षी हैं। योग्य उत्तर आहे शंकर खोरा और दर्जिन चिड़िया। बघा, पुन्हा अभिकथन आलेलं आहे। अभिकथन एवं कारण को ध्यान से पढ़े। अभिकथन मध्ये असं म्हटलेलं आहे, हाथियों के झुंड में केवल हथनियाँ और बच्चे ही रहते हैं। कारण मध्ये असं म्हटलेलं आहे कि हाथी 14 और 15 साल बाद झुंड छोड़ देते हैं और अकेले रहते हैं। निम्नलिखित में से सही उत्तर को चुने। योग्य उत्तर आहे दोनों अभिकथन तथा कारण सही है एवं कारण अभिकथन की सही व्याख्या करता है। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं नाही की पुस्तकामध्ये जे माहिती दिलेली आहे तीच बरोबर आहे किंवा पुस्तकामधून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रश्न त्या ठिकाणी रिव्हिजन केले जातात तेच येतील असं नाही। तुम्ही जे न्यूजपेपर वाचतात किंवा तुम्ही जे काही पॅसेज वाचतात ते पॅसेजवर आधारित पण प्रश्न हे विचारले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हे अंडरस्टँडिंगवरती आणि ॲप्लिकेशनवरती भर देणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढे प्रश्न आहे, पुढचा आहे कथन 1 एवं 2 को ध्यान से पढ़ें। कथन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की एनीमिया के कारण बच्चे ठीक से पढ़ नहीं पाते हैं और उनमें फुर्ती भी कम होती है। सेकंड मध्ये असं म्हटलेलं आहे, एनीमिया बच्चों की शारीरिक और दिमागी तंदुरुस्ती पर असर करता है। योग्य उत्तर आहे 4, दोनों ए तथा सेकंड सही है। 84 नंबरचा प्रश्न है, निम्नलिखित में से सही मिलान चुनिए। योग्य उत्तर आहे 1, बिहू असम, अर्थातच आसाम। पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ति ने 30 जनवरी 2023 को नई दिल्ली स्टेशन से बेंगलुरु के लिए ट्रेन पकड़ी। ट्रेन नई दिल्ली से 17 घंटे पर चली और 17 घंटे पर 31 जनवरी 2023 को बेंगलुरु पहुंची। यदि नई दिल्ली और बेंगलुरु के बीच की दूरी लगभग 1776 किलोमीटर है तो ट्रेन की पूरी यात्रा की औसत गति क्या होगी? योग्य उत्तर आहे 474 किलोमीटर। पुढचा प्रश्न है, पर्यावरण अध्ययन की बाल केंद्रित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी क्रिया सबसे कम होती दिखाई देगी? योग्य उत्तर है 3, बच्चे कक्षा में शिक्षक को सुनते हुए दिखाई देंगे। पुढचा प्रश्न है 27 नंबर, अब भारत में 10 AM समय है, आज की टिम्ब में लगभग मध्याह्न है। योग्य उत्तर है 3, सिंगापुर। त्यानंतर पुढचा प्रश्न है, सिद्धि एक कक्षा 4 की शिक्षिका है, वह अपनी कक्षा के बच्चों की एनसीईआरटी के पर्यावरण अध्ययन की पाठ्यपुस्तक का पार्ट 10 हुतुतु पढ़ाने के लिए सभी बच्चों को वह खेल के मैदान में ले जाकर कबड्डी खेलती है। खेल खेलने से पहले वह सभी बच्चों को इस खेल के नियम भी बताती है। शिक्षक का
इस खेल को खेलने से पहले बच्चों को नियम क्यों बताती है? निम्नलिखित में से कौन सा सबसे उपयुक्त कारण हो सकता है? योग्य उत्तर आहे ए, बी आणि सी। वह बच्चों का ध्यान इस ओर खींचना चाहते हैं की खेल की तरह ही जीवन में भी हम नियम बनाते हैं। बी मध्ये असं म्हटलेलं आहे की ताकि सभी कार्य सही ढंग से किए जाए आणि सी मध्ये असं म्हटलेलं आहे की हम सभी समाज में इसी प्रकार से नियमों से बंधे हैं जिसके द्वारा हम आपस में मतभेद और झगड़े सुलझाते हैं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, तुम्ही जर व्यवस्थित हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या असं लक्षात येतं की पर्यावरणासंदर्भात NCT नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, NCT नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल अँड ट्रेनिंग एज्युकेशन यावर आधारित बऱ्याच प्रमाणात हे प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला पर्यावरण, प्रदूषण, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे पॅसेज आहेत हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे आणि ते पॅसेज वाचत असताना सुद्धा तुम्हाला हिंदीमधून वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून पेपरमध्ये प्रत्यक्ष गेल्यानंतर तुम्हाला हिंदी वाचताना सोपं जाईल आणि डोकं दुखणार नाही। बघा पुढचा प्रश्न आहे, एक शिक्षक अपनी पर्यावरण अध्ययन की कक्षा में बच्चों को समूह बांटकर विद्यालय में मौजूद उनसे कुछ वस्तुएं इकट्ठे करने को कहता है। इसके बाद वह बच्चों के साथ बैठकर उन वस्तुओं को विभिन्न समूहों में बांटने के लिए कहता है। बच्चे वस्तुओं को उनके गुणों के आधार पर विभिन्न समूहों में बांट देते हैं। शिक्षक के द्वारा इस गतिविधि को कराने का सबसे उपयुक्त उद्देश्य हो सकता है। योग्य उत्तर है 2। गतिविधि बच्चों में सीखने के अन्य पक्षों की तुलना में संज्ञानात्मक पक्षों को काफ़ी हद तक मजबूत करती है। त्यानंतर बघा इथं पुन्हा कथन ए एवं बी को ध्यान से पढ़े। कथन ए मध्ये असं म्हटलेलं आहे कि ठंड के मौसम में छिपकलियाँ लंबी और गहरी निद्रा में चल जाते हैं। कथन बी मध्ये असं म्हटलेलं आहे कुछ वस्तुओं में कुछ जानवर लंबी गहरी निद्रा में चले जाते हैं। निम्नलिखित में से सही उत्तर को चुनें। योग्य उत्तर आहे 4। दोनों ए और बी सही है और बी ए की सही व्याख्या है। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्या इंग्लिश चालू झालेलं आहे। ज्यांनी इंग्रजी घेतलेलं आहे लँग्वेज फर्स्ट किंवा लँग्वेज सेकंड घेतलेला आहे त्याने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, कारण सर्वच ठिकाणी प्रश्नाचा स्तर हा एक प्रमाणात विचारलेला असतो। बघा आपण प्रश्न एकूण आहेत त्यामध्ये 91 ते 120 आता पहिले पॅराग्राफ वाचणार आहोत आणि त्यानंतर त्याचे प्रश्न। Sriram Lagu was acting in play stage at Ambarnath Gandhi School. We had managed to get the ticket for play. After much running around, we left the hostel quietly after eating dinner in the mess. The play started at 9:30 p.m. and it was already 9:15 p.m. Patil and I were rushing along the road the station. Suddenly we saw Upadhyayji coming from the opposite direction. He had seen us. Maharshi, where are you off to at this time? He said reprovingly. We looked at each other's face. Suddenly Patil spoke up. Sir, I have a headache. We are going to the station to have some tea or coffee. We will be back right after drinking a cup. Why don't you get tea and coffee in this mess? We do, sir, but today we wasn't any milk in the mess. That's why we are going to the station. Patil improvised. Upadhyay said, come with me, I shall get you some coffee. He brought us to his home. The ticket for the play were squirming in our pocket. We couldn't work out how to get him off our backs. पुढे दिलेला आहे, आफ्टर सिटिंग अस इन द ड्रॉइंग रूम ही आस्क हिज वाईफ टू मेक द कॉफी अँड सेट ऑन द
sofa across from us. As soon as Mrs. Upadhyay entered the kitchen, I got up and said, Ammaji, Warden Sahib is bothering you unnecessarily. I will make the coffee. She was pleased to see me. Maharshi, you go sit, I will make it. I went to her and whispered, Ammaji, both of us were going to the Gandhi school to see a play. Warden Sahib waylaid us and brought us here. See, here are the ticket, but he doesn't know anything. Ammaji examined me from head to toe. I see. Is it a good play? I said, Ammaji, it is a very good. Then why don't you go? She said with a laugh. How can we go? Warden Sahib wasn't give us permission, I whispered. She came into the drawing room. Listen, what kind of a warden are you? Why don't you let the children go and have some fun? Go Maharshi, but don't be too late. बघा भर कुठे दिलेला आहे. पॅराग्राफ वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, एक तर स्कूल संदर्भात सांगितलेलं आहे, एक तर टी संदर्भात सांगितलेलं आहे, एक तर वॉर्डन संदर्भात सांगितलेलं आहे, एक तर अम्माजी संदर्भात सांगितलेलं आहे, एक तर हेडेक संदर्भात सांगितलेलं आहे. म्हणजे पॅराग्राफ वाचत असताना आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. बघा आता 91 नंबरचा प्रश्न दिला आहे. मिस्टर उपाध्याय प्रोफेशनल रोल इन द इन्स्टिट्यूशन वॉज दॅट ऑफ. बघा योग्य उत्तर आहे 3 द हॉस्टेल वॉर्डन. 92 नंबरचा प्रश्न आहे. चूज द एक्सप्रेशन सिमिलर इन मीनिंग टू इम्प्रोवाइज अ यूज इन द पॅसेज. योग्य उत्तर 2 टू मेक इट अप. 93 नंबरचा प्रश्न आहे. वाय वेअर द बॉयज स्नेकिंग अवे फ्रॉम द हॉस्टेल. योग्य उत्तर आहे 1 टू सी अ प्ले. 94 नंबरचा प्रश्न आहे. द तिकीट फॉर द प्ले वेअर स्विमिंग इन आवर पॉकेट. What literary device has been used in the underline expression. योग्य उत्तर आहे 2 personification. 95 नंबरचा प्रश्न आहे. Which of the following statement is true or false. योग्य उत्तर आहे 3 B is true but A is false. बघा मिस्टर उपाध्याय met the boys inside the hostel. त्यानंतर बी मध्ये the boys were already getting late for the play. 96 नंबरचा आहे. हाऊ डीड मिसेस उपाध्याय रिसीव द बॉयज ॲट होम. 4 योग्य उत्तर आहे 4 सी वेलकम देम. 97 नंबरचा प्रश्न आहे. व्हॉट डीड मिस्टर उपाध्याय डू आफ्टर हिअरिंग द बॉयज. योग्य उत्तर आहे 3 ही टूक देम होम फॉर कॉफी. 98 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स. योग्य उत्तर आहे बोथ ए अँड बी आर ट्रू. द बॉयज हॅड परचेस द तिकीट इन ॲडव्हान्स. बी मध्ये म्हटलेलं आहे मिसेस उपाध्याय सपोर्टेड द बॉयज इन देअर एंडेवर. 99 नंबरचा प्रश्न आहे. वी हॅड मॅनेज आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन एक्सप्रेशन. योग्य उत्तर आहे पास्ट परफेक्ट. बघा एक गद्यांश दिलेला असतो, एक पद्यांश दिलेला असतो. त्यामुळे गद्यांश आणि पद्यांशचे वाक्य समजून घेणं गरजेचं आहे. बघा त्या पद्यांशमध्ये 100 ते 105 नंबरचे प्रश्न दिलेले आहे. आता बघा त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी वाचणार आहोत. बघा व्यवस्थित तुम्ही लिसन करा. ओ व्हॉट इज दॅट साऊंड विच सो थ्रिल द इयर. डाऊन इन द व्हॅली ड्रमिंग ओनली द स्कारलेट शोल्जर्स डिअर द शोल्जर्स कमिंग. ओ व्हॉट इज दॅट लाईट आय सी फ्लॅशिंग सो क्लिअर over the distance brightly only the sun on their weapons dear as they step lightly. Oh, what are they doing with all that gear. What are they doing this morning. Only the usual mono hours dear or perhaps a warning. पुढे म्हटलेलं आहे. Oh, why have they left the road down there. Why are they suddenly willing. Perhaps a change in the order dear. Why are you snealing. बघा
इथं कशावर भर दिलेला आहे? विलिंग. त्यानंतर शोल्डर संदर्भात काही माहिती दिलेली आहे. तर हे आपल्याला शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा आता एक एक प्रश्न बघणार आहोत. आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ दीज लाईन्स. योग्य उत्तर आहे 2. रायमिंग स्कीम म्हणजे कोणकोणत्या वाक्यात दिलेलं आहे, कोणकोणत्या स्टांजामध्ये दिलेलं आहे. तर A, B आणि C चारही स्टांजामध्ये त्या ठिकाणी रायमिंग स्कीम हे दिलेलं आहे. 101 नंबरचा प्रश्न आहे. व्हॉट इमोशनल. बघा आता रायमिंग स्कीम म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना माहिती असेल, पण बरेच असे विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं. बघा ड्रमिंग, ब्राईटली. त्यानंतर पुढे दिलेलं आहे मॉर्निंग, दिस मॉर्निंग आणि विलिंग. याला रायमिंग असे राईम स्कीम असं म्हटलं जातं. पुढे 101 मध्ये असं दिलेलं आहे. प्रश्न आहे व्हॉट इमोशनल स्टेट डज स्निलिंग रिफ्लेक्ट. योग्य उत्तर आहे 4. एन्झायटी. 102 नंबरचा प्रश्न आहे द पोएम प्रेझेंट इटसेल्फ ॲज कन्व्हर्सेशन. योग्य उत्तर आहे 1. बिटवीन 2 पर्सन. 103 नंबरचा प्रश्न आहे वेअर इज द साऊंड कमिंग फ्रॉम. योग्य उत्तर आहे 4. फ्रॉम अ कॉन्टिजेंट ऑफ सोल्जर. 104 नंबरचा प्रश्न आहे द पोएम हॅज बी रिटन इन द फॉर्म ऑफ. योग्य उत्तर आहे अ लॅरिक म्हणजे मॉर्निंग, स्नेकिंग अशा संदर्भात. पुढे आहे विच लिटररी डिवाइस हॅज बीन यूज इन एक्सप्रेशन स्कॅरलेट सोल्जर. योग्य उत्तर आहे 1. ट्रान्सफर इप्थेट. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज प्रोडक्टिव्ह व्होकॅब्युलरी. योग्य उत्तर आहे 2. वर्ड्स दॅट वी कॅन यूज इन रायटिंग अँड स्पीकिंग. 107 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स इज नॉट कन्सिडर ॲज मार्क ऑफ रीडिंग विथ कॉम्प्रेहेन्शन. योग्य उत्तर आहे 4. फोकसिंग ऑन इंडिव्हिज्युअल लेटर्स अल्फाबेट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अ टीचर आस्क द स्टुडंट टू रिफ्लेक्ट ऑन हाऊ दे हॅव आन्सर अँड एक्सपिरियन्स बेस्ड क्वेश्चन. शी गेव देम अँड व्हॉट अँड हाऊ दे वेअर थिंकिंग वेन दे रोट दॅट आन्सर. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ. योग्य उत्तर आहे 4. मेटाकॉग्निशन. 109 नंबरचा आहे विच ऑफ द फॉलोइंग नॉट अ फ्युचर ऑफ ग्रामर ट्रान्सलेशन मेथड ऑफ सेकंड लँग्वेज टीचिंग. उत्तर आहे कम्युनिकेशन डायरेक्टली इन सेकंड लँग्वेज अँड देम कम्पेरिंग द रूल्स ऑफ ग्रामर ऑफ द 2 लँग्वेजेस. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स ऑफ ह्युमन लँग्वेज इनेबल ह्युमन्स टू टॉक अबाउट थिंग्स विच आर नॉट प्रेझेंट इन इमिजिएट टाईम अँड स्पेस. योग्य उत्तर आहे 4. डिस्प्लेसमेंट. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग नॉट एक्सप्लेन बाय द कॉन्सेप्ट ऑफ लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस लाड. योग्य उत्तर आहे 2. हाऊ चिल्ड्रन लर्न फिगरेटिव्ह लँग्वेज. 112 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज लिंग्विस्टिकली करेक्ट अबाउट लँग्वेज अँड डायलेक्ट. योग्य उत्तर आहे 3. देर इज नो वेल डिफाईन्ड लिंग्विस्टिक डिफरन्स बिटवीन अ लँग्वेज अँड डायलेक्ट. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट जस्टिफाय स्टार्टिंग रीडिंग स्किल विथ वर्ड्स अँड शॉर्ट स्टोरी टेक्स्ट इन्स्टेड ऑफ लेटर्स अँड अल्फाबेट. योग्य उत्तर आहे 2. वर्ड्स अँड टेक्स्ट आर मोर इंटरेस्टिंग बट लेटर्स आर नॉट. 114 नंबरचा प्रश्न आहे मदर टंग बेस्ड मल्टीलिंग्वलिझम ॲडव्होकेट्स दॅट. योग्य उत्तर आहे 4. ऑल चिल्ड्रन बिगिन्स देअर स्कूलिंग इन देअर मदर टंग और होम लँग्वेज. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग अमंग क्रेसन्स हायपोथेसिस इज सिमिलर टू वायगोस्की झेडपीडी. बघा क्रेस्मर वायगोस्की एक लक्षात घ्या की CTETमध्ये जे भर दिले जाणारे एकूण 4 आहेत. त्या ठिकाणी विचारवंत पियाजे, कोहलबर्ग, वायगोस्की आणि मल्टिपल इंटेलिजन्स थेरी. त्या ठिकाणी हे जे आहेत तर त्यावर आधारित हे प्रश्न विचारले जातात. आता बघा वायगोस्की म्हटलं की त्या ठिकाणी स्केप होल्डिंग येईल म्हणजे तो विद्यार्थी समाजामध्ये जाऊन शिकतो. आता पियाजे म्हटलं का पियाजे संदर्भात येतं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे संज्ञानात्मक विकास.
कोहलबर्ग विचारलं का मॉरल डेव्हलपमेंट, म्हणजे हे जे आहेत शब्द, मॉरल डेव्हलपमेंट कोणासंदर्भात आहे, कोहलबर्ग संदर्भात. पियाजेने काय म्हटलेलं आहे, पियाजे म्हणतो की त्या ठिकाणी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, आणि वायगोस्की काय म्हणतो की स्केल फोल्डिंग. जसे की एखादा विद्यार्थी सायकल चालवतो, पाठीमागून आधार देण्याचं जे काम केलं जातं हे स्केप फोल्डिंगमध्ये केलं जातं, म्हणजे वायगोस्कीच्या माध्यमातून केलं जातं. आणि मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी यावर प्रश्न विचारले जातात. बघा ते इथं याचं प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग अमंग क्रेस्मर्स हायपोथेसिस इज सिमिलर टू वायगोस्की झेडपी. योग्य उत्तर 4 इनपुट हायपोथेसिस. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू कमिंग्स इंटरडिपेंडन्स हायपोथेसिस विच ऑफ दीज आर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. योग्य उत्तर आहे कॉग्नेटिव्ह अकॅडमिक प्रोफिशियन्सी इन फर्स्ट अँड सेकंड लँग्वेज. पुढचा प्रश्न आहे, मार्क द इनकरेक्ट स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग रिगार्डिंग टेक्स्ट कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॅटेजी. योग्य उत्तर आहे 1 स्किमिंग इज मोर अबाउट इन डेप्थ रीडिंग वाईल स्कॅनिंग इज मोर ऑफ कर्सर रीडिंग. बघा, स्कॅनिंग म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही नंबर सर्च करता, म्हणजे स्कॅनिंग करता, आणि स्किमिंग म्हणजे त्यामधलं एकदम इत्थंभूत माहिती. त्यामुळे स्किमिंग आणि स्कॅनिंग शब्दावरून तुम्हाला अर्थ पकडायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वेन चिल्ड्रन स्टार्ट युजिंग लँग्वेज टू आस्क अबाउट थिंग्स इव्हेंट अँड फेनोमेनन्स अराउंड देम, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ऑफ लँग्वेज इज यूज टू मोर दॅन द अदर्स. योग्य उत्तर आहे 3 हेरिस्टिक. पुढचा प्रश्न आहे, इन अ स्पीच कम्युनिटी इट इज ऑब्झर्व दॅट इज pronounced differently by 2 different socio-economic group of speaker. This difference is an example of. योग्य उत्तर आहे 4 socio-linguistic variables. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विरा इज अ 7-month-old infant. She is now making vocalizations that combine consonants and vowels. She is communicating using which of the following. म्हणजे बबलिंग. म्हणजे बघा, 7 months 6 महिन्याचा एखादा बाळ तो फक्त तथ मम मम अशा पद्धतीने करू शकतं, म्हणजेच काय, त्याला बबलिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिंदी, ज्यांनी भाषा 1 हिंदी घेतलेला आहे आणि ज्यांनी भाषा 2 हिंदी घेतलेला आहे, त्या संदर्भात प्रश्न हे आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.